हे सगळं खर्च आपण लिहून ठेवला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं लिहून ठेवलं पाहिजे. हे सगळं मशागत, शेती, बियाणं, हे अळवणी, पाणी पाजलेली तारीख, सगळं किती सगळं तारखेला केलं? किती तारखेला तारीख केलं, इथे खर्च आहे. घालायचं किती, काढायचं किती, हे ठरवलं पाहिजे आपण. कुठलं काम केलं शेतामध्ये त्याला खर्च किती आला आणि दिनांक हा, हा. हे लिहून ठेवल्याचा फायदा काय झाला तुम्हाला? तर आपण काय करतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे. पुढच्या पिकाला ह्यात किती घालणार आणि किती काढायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपली जुळणी पाहिजे, पहिला आपलं नियोजन पाहिजे. भरमसाठ खर्च केला आणि जर उत्पन्न कमी आलं तर त्याचा खोडवा पिकाचा आहे. खोडवा पीक त्याला किती खर्च झाला होता हे सगळं लावून ठेवलं पाहिजे बाहेर. 44,500 पण आहे. ज्या त्यावेळेला तपासणी पण केलेली आहे कावाही, माती परीक्षण ज्या त्यावेळेला केलेलं आहे, खत प्रतिकरण हे पण केलेलं आहे. किती लागणार आहे, काय लागणार आहे, पाला किती द्यायचं, काय द्यायचं ते माती परीक्षण आणि 3 महिन्याने केलं, हे आणि केलेलं. प्रत्येक टायमाला आपण ही लेखणी करूनच ठेवली.